अरुणोदय डिजिटल मीडियामध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज राज्यभरामध्ये एक प्रश्न निर्माण होतोय की पेट्रोल पंपावरती शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा आणि त्यांच्या हातामध्ये असलेले कॅन, एवढी डिझेलची गरज त्यांना का पडते, हा मोठा प्रश्न आज सर्वांसमोर उभा राहिलेला आहे। आणि वेगवेगळे तर्क जरी समोर येत असले पण यामागचं खरं कारण म्हणजे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतीची मशागत होणं खूप गरजेचं असतं आणि यामध्ये एक्सक्यूज नसतो किंवा चालढकल नसते। मान्सून येण्यापूर्वी वेळेवरती कामं होणे खूप गरजेचं असतं आणि याच कारणामुळं शेतकऱ्यांची लगबग आहे की वेळेवरती शेताची नांगरट झाली पाहिजे आणि उन्हाळी नांगरट हा शेती व्यवसायामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे। आणि याच कारणाने शेतकरी वन फिरतोय, यानंतर त्या पेट्रोल पंपावरती डिझेल मिळेल की नाही या आशेने सर्व त्रास सहन करत तासन तास रांगेत उभे राहून कॅनमध्ये डिझेल घेऊन शेतामध्ये उभे असलेल्या ट्रॅक्टरपर्यंत पोहोचण्याचा तो प्रयत्न करतोय। आणि व्यावहारिक पद्धतीने बघितलं गेलं तर शेतामधून जवळपासच्या असलेल्या पेट्रोल पंपावरती जाणं आणि तिथून डिझेल घेणं आणि पुन्हा ट्रॅक्टर शेतामध्ये घेऊन येणं, यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ तर जातोच आणि त्याचबरोबर डिझेलही वाया जातं। आणि यामुळंच शेतकरी बाईकवरती कॅन घेऊन फिरतायत, यानंतर त्या पेट्रोल पंपावरती जात आहेत, डिझेलसाठी रांगा लावतायत आणि डिझेल ताब्यामध्ये भेटल्यानंतर शेतीची मशागत करतायत। 1 एकर क्षेत्रामध्ये नांगरणी केल्यानंतर रोटावेटरची मशागत करावी लागते आणि त्यानंतर सरी पाडली जाते किंवा पेरणी केली जाते। म्हणजे 1 एकर क्षेत्रामध्ये कमीत कमी 3 वेळेस तरी ट्रॅक्टरने मशागत केली जाते। दरवर्षी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी डिझेलची मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्गाकडून मागणी असते आणि ही परिस्थिती पिकांची लागवडी पेरणी होईपर्यंत असणार आहे। जग कितीही बदललं तरी कालही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती हाच होता, आजही आहे आणि उद्याही राहील। याचा अनुभव आपण कोरोनाच्या काळामध्ये घेतलेलाच आहे। पूर्ण जग हे थांबलेलं होतं, मोठे मोठे उद्योग व्यवसायांना कुलपं लागली होती आणि त्या काळामध्ये शेती व्यवसायच असा एकमेव व्यवसाय होता की जो सातत्याने चालू होता। अन्न पुरवठा करण्याचं काम शेती व्यवसायाने केलं। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेती व्यवसाय हा सातत्याने चालतच असतो आणि अन्न पुरवठा करण्याचं काम शेतकरी वर्ग आपल्या प्रामाणिकपणे करत असतो। आज गरज आहे की शेतकरी वर्गाला शेतीच्या मशागतीसाठी, पिकांची पेरणी करण्यासाठी आणि पिके उभे करण्यासाठी त्याला आवश्यकता आहे की ट्रॅक्टर डिझेल हे भेटलं गेलं पाहिजे आणि शेताची मशागती योग्य टायमावरती योग्य वेळेवरती झाली पाहिजे। पेरण्या ह्या चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजेत, पिके ही उभे राहिले पाहिजेत। भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यामध्ये तो आपला हातभार लावतोय। भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे आणि तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील। याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपले व्हिडिओ तळागाळातील विषयाच्या संदर्भात असतात।